नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की डेझर्शन काय आहे। डेझर्शन डिवोर्स, जेव्हा तुम्ही डिवोर्सचा अर्ज दाखल करता, पिटिशन दाखल करता, तेव्हा डिवोर्सचे काही ग्राउंड्स दिलेले आहेत। त्याच्यातील एक अत्यंत महत्त्वाचा ग्राउंड आहे डेझर्शन। तर या संदर्भाने कुठे तरतूद आहे, काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर डेझर्शन म्हणजे काय? तुमच्या जोडीदाराने तुमचा त्याग करणे, परित्याग करणे, तुमच्यासोबतचा सहजीवन संपविणे आणि वेगळं राहणे। आता याच्यामध्ये तुमच्या जोडीदाराने तुम्हाला घरातून हाकलून दिलं असेल तरी तिथे डेझर्शनचं ग्राउंड बनतं, किंवा तुम्हाला त्याच घरात टाकून तुमचा जोडीदार दुसरीकडे जाऊन कायमचा राहत असेल तरी डेझर्शन बनतं, किंवा अजून कुठल्या पद्धतीने तुमच्यासोबतचं सहजीवन टाळलेलं असेल तर हे डेझर्शन बनतं। आणि डेझर्शनच्या ग्राउंडवर म्हणजे जोडीदाराने तुमचा त्याग केला या ग्राउंडवर तुम्ही डिवोर्स घेऊ शकता। डेझर्शन हे एक वन ऑफ द मेजर ग्राउंड आहे डिवोर्स मिळवण्याचं। तर जोडीदाराने तुमचं वैवाहिक सहजीवनात जोडीदार म्हणून त्याग केला असेल तर तुम्ही कोर्टात अर्ज घेऊन जाऊ शकता, पिटिशन घेऊन जाऊ शकता। म्हणजे तुम्ही पिटिशनर आहात आणि पिटिशनरने हे सांगायचं असतं की माझ्या जोडीदाराने माझा त्याग केला आहे, वैवाहिक सहजीवन संपवलेलं आहे, माझ्यासोबत ते राहत नाही, वेगळे राहतात किंवा मला काढून टाकलं, अशा पद्धतीचं तुम्ही कथन करायचं पिटिशनमध्ये। आणि मेन ग्राउंड हेच घ्यायचं की माझा त्याग केला। आता तसं बघितलं तर आत्तापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं हे सगळं ऐकून तुम्हाला वाटलं असेल की अरे डेझर्शनचं ग्राउंड असं डिफिकल्ट नाही आहे, सोपं आहे। मग व्हिडिओ बनवून सांगण्यासारखं काय आहे? एक वाक्याचं संपतं ना। तुमच्या जोडीदाराने तुमचा त्याग केला, त्या बेसिसवर तुम्ही अर्ज दाखल करू शकता आणि इथेच घोड होतो। बऱ्याच वकिलांनी किंवा बरेच वकील मी कोर्टात बघतो डेझर्शनचं ग्राउंड घेतात, दोन्ही ग्राउंड घेतात। खरं तर दोन्ही ग्राउंड घेतात, क्रुएल्टीचा ग्राउंड पण घेतात, मानसिक छळ केला, बाकी त्रास दिला म्हणून, आणि सोबत डेझर्शनचं पण ग्राउंड घेतात। आणि अपोजिट लॉयर जेव्हा येतो आणि बघतो की ज्यांनी अर्ज दिला आहे घटस्फोटाचा त्यांनी दोन्ही ग्राउंड घेतले आहेत, क्रुएल्टी आणि डेझर्शनचं। क्रुएल्टीवर फार तो जोर देत नाही, पण डेझर्शनवर येऊन थांबतो तो, आणि डेझर्शनची तरतूद कोर्टाला नीट वाचून दाखवतो। त्या तरतुदीमध्ये असं आहे की तुमच्या जोडीदाराने, म्हणजे कोणाच्या, ज्यांनी अर्ज दाखल केला त्या अर्जदाराच्या किंवा पिटिशनरच्या जोडीदाराने पिटिशनरचा त्याग केल्यापासून किमान 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असेल तर त्यानंतर डेझर्शनच्या ग्राउंडवर अर्ज दिलेला असेल तर तो अर्ज ग्राह्य मानला जातो। पण तुमच्या जोडीदाराने तुमचा जोडीदार म्हणून जर त्याग केलेला असेल आणि त्याग केलेल्या पिरियडला 2 वर्ष पूर्ण झालेला नसेल आणि त्याआधी जर तुम्ही डेझर्शनचं ग्राउंड घेऊन डिवोर्ससाठी अर्ज दाखल केला असेल तर अपोजिटवाला लॉयर जो आहे, हे जे काही टाईम पिरियड आहे 2 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे डेझर्शनला। ही जी कंडिशन आहे ही व्यवस्थितपणे कोर्टाच्या पुढे वेगवेगळ्या पद्धतीने क्रॉस एक्झामिनेशनच्या माध्यमातून डेट्सचा खेळ खेळून कोर्टाच्या पुढे हा जो फरक आहे तो फरक 2 वर्षापेक्षा कमी भरतो, 2 वर्ष पूर्ण होत नाही, ही मांडणी कोर्टाच्या पुढे प्रूव्ह करून देतो। एकदा अपोजिट लॉयरने डेझर्शनचा हा 2 वर्षाचा कालावधी अपुरा आहे आणि अपुरा असताना डेझर्शनच्या ग्राउंडवर डिवोर्सचा अर्ज आला आहे, हे जर अपोजिट लॉयरनी कोर्टात सिद्ध केलं की या ग्राउंडवर तुमचा डिवोर्सचा अर्ज रिजेक्ट होतो। आणि कित्येक अर्ज मी रिजेक्ट होताना पाहिलं आहे। का बरं? कारण डेझर्शनचं ग्राउंड घेतात, पण त्या ग्राउंडची एक प्री रिक्वायरमेंट जी आहे की 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला पाहिजे, यावर फारसं लक्ष न दिल्यामुळे अर्ज रिजेक्ट होताना पाहिला आहे आणि लोकांचे घटस्फोट मिळता घटस्फोट हातातून निसटून गेले आहेत आणि अर्ज रिजेक्ट झाले आहेत। त्यामुळे मित्रो, तुम्ही जर डेझर्शनचं ग्राउंड घेऊन अर्ज दाखल करत असाल तर त्याची जी प्री रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते का हे आधी तपासा, आणि तुमच्या पिटिशनमध्ये जे काही तुम्ही डेट वाईज मांडणी करता त्याच्यामध्ये ते व्यवस्थित बसवा, त्यानंतरच डेझर्शनचं ग्राउंड घ्या, अन्यथा घेऊ नका। जर तुम्ही डेझर्शनचं ग्राउंड घेतलात आणि पुढचा लॉयर जर जाणकार असेल तर तुमचा अर्ज तो हाणून पाडेल, डिसमिस करायला भाग पाडेल। मित्र, ही होती माहिती।
डेझर्शनचं ग्राउंड घेताना कुठली काळजी घ्यावी या संदर्भाने. तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. ज्यांना खरोखर काम आहे, सिरियसली काम आहे, त्याने आपलं नाव, गाव आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सॲपला टाका. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.